मला 1,36,000 मिळाली, पण तुमच्या वडिलांनी देखील 1 रुपया जास्त देतो म्हणजे माझ्यापेक्षा. त्याच्यावर तुम्हाला 1,05,000 मिळालीत ना मतं. मग त्या 1,05,000 तुम्ही फसवताय का? मी जसं 1,36,000चा विचार करतोय तसं तुम्ही 1,05,000 घेतलीत ना, 1 रुपया जास्त देतो म्हणून बजेटमध्ये. महाराष्ट्र सरकारला दांबडा दिला ना. महाराष्ट्र सरकारवर 9 लाख कोटी कर्ज आहे. 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नवीन कामं करता येणार नाहीत, महाराष्ट्राच्या तिजोरी खडखडत आहे. मग तुम्ही कुठला निधी देणार आहे? तुम्ही काय नाद लावताय आम्हाला? तुम्ही ज्यावेळेस मला बोलता तर तुमच्या कारखान्यात सांगा बरं, तुमच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना किती कर्ज आहे डिक्लेअर करा ना. माझ्या कर्जावर बोलताना तुमचा कारखाना कर्जमुक्त आहे, तुमच्या कारखान्यावर शिल्लक आहे, टीव्ही ऐक्या, आमच्या कारखान्यावर 1 रुपया कर्ज नाही, जाहीर करा ना. तर मग नेमकं तुमचं सहकार कसला? आणि मग तुम्ही जिल्हा दूध संघाचे चेअरमन का? माझ्या समोर आहे. मला विठ्ठल कारखान्याला निवडून दिलं, बंद पडला होता कारखाना, मी सुरू केला, दराची स्पर्धा लावली, गाळप आता मी महिन्याला 3 लाख 10,000 दिवसाला करतो. आता इकडं बघा, जो जिल्हा दूध संघ चालू होता 97,000 लिटर दूध होतं, ती 0 केलं. जागा इकल्या, ह्यानं सहकार बुडवला. मी माझ्या खाजगी कारखान्यावर कर्ज काढून सहकारी कारखान्यात पैसे टाकले आणि कारखाना चालू झाला. आज चालू आहे आणि ही सांगते 80 लाख मी कारखान्यातलं दिले. मग दिले आणि 200 कोटी खाल्ले ना. हे पंढरपुरातल्या जिल्हा दूध संघ उद्या ते म्हणतील की तुम्ही काय सभासद आहे का? जिल्हा दूध संघाचा प्रश्न विचारला. मी आमदार आहे, लोकांनी निवडून दिलेला आणि माझं कामच आहे लोकांचे प्रश्न विचारायचे. तसं तुम्हाला पडलेलं आहे, तुम्हाला विचारायचा अधिकार नाही. राहिला प्रश्न जिल्हा दूध संघ हा जिल्ह्याचा आहे, त्या जिल्ह्यात आम्ही पण आहे, तुम्ही पण आहे. तसं विठ्ठल कारखान्याच्या टेरिटरीत नेमगाव नाही. विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नेमगाव गाव नाही, त्यामुळे त्यांना विचारायचा अधिकार नाही. मग आता 3500ला भावना आमची आहे द्यायची आणि मग इलेक्शनच्या पुढे दिलं असं जे म्हणताय. मुळात बघा काय होता मुद्दा, की त्यांनी काय सांगितलं होतं की 3500 कधी देणार, 3500 कधी देणार. कुणी मुद्दा केला? त्यांनीच केला. मग 3500 कधी देणार ह्याला उत्तर कुणी दिलं पाहिजे? मी द्यायला पाहिजे. तर मी त्यांना उत्तर पहिल्या नारळ फोडायच्या मेंढापूरच्या सभेत दिलं की मी 3500तले 500 द्यायला तयार आहे, तुमचे 600 कधी देता? बरं, शेवटच्या दिवशीपर्यंत वाट बघितली, त्यांनी दिले नाहीत. मग लोक काय म्हणणार आहेत की तुम्ही द्यायला पाहिजे काहीतरी. मग आम्ही म्हणलं 100 रुपये देतो. तू कोण काय बोलतंय, कोण काय आहे, आणि मग ह्या सगळ्यावरती विचार करून स्वतःच्या मनाला जे वाटते की बाबा हा बरोबर आहे, हा त्या ठिकाणी ह्याच्यापेक्षा बरोबर चांगला आहे, जो योग्य वाटतोय त्या उमेदवाराच्या, त्या लोकांच्या बाजूला त्या ठिकाणी आपण मतदान करावं. नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत. खरं तर अनेक प्रेक्षकांच्या कमेंट्स खाली येत होते की तुम्ही मुलाखत अभिजित आबा पाटील यांची मुलाखत घेत नाही, परंतु आम्ही अनेक दिवस झाला पाठला करतोय, पण धावत्या प्रचार दौऱ्यामुळे अभिजित आबा यांची वेळ मिळाली नाही. पण प्रचाराचा शेवटचा दिवस आणि आबाची आज मुलाखत घेण्याचा योग आलाय. खरं तर आबा, आम्ही गेली 3-4 दिवस झालं तुमची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करतोय, विरोधकांचे आरोप प्रत्यारोप आम्ही त्या ठिकाणी बघतोय, परंतु तुमची वेळ आम्हाला मिळत नव्हती. आज शेवटच्या टप्प्यात तुम्ही आम्हाला गावलाय. खरं तर प्रथमतः आमच्या प्रभात न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. खरं तर मुद्द्यावरती येऊ, कारण आपल्याला जास्त दुसऱ्या विषय बोलण्यापेक्षा मुद्दा खरं तर महत्वाचा, की तुम्ही ज्या 3-3,500 दराची चर्चा महाराष्ट्र माड्यामध्ये केली आणि त्या ठिकाणी विरोधकाचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमदार या खुर्चीवरती बसला आणि पुन्हा 3,000 बिल दिला आणि आता 100 रुपयाचं जिल्हा परिषदच्या किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावरती ते बिल जाहीर केलं. या 100 रुपयाच्या बिलाकडे कसं बघताय? आपण जसं सुरुवात केली की मी वेळ देऊ शकलो नाही. आपण बघितलं असेल की 2 तालुक्यामध्ये प्रचार दौरा आहे आणि सातत्यानं प्रचारात व्यस्त असल्यामुळं मी आपल्याला वेळ देऊ शकलो नाही. परंतु आपण वेळ दिली, उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी. आणि जसं आपण 3,500चं विचारलं, आपल्याला साधा विषय आहे साहेब. 3,500 रुपये भाव देणार हे मी डिक्लेअर केलं आणि त्यावेळेस ऊस कमी होता, त्यावर्षी क्रशिंग कमी झालं. महाराष्ट्रातले सगळे साखर कारखाने म्हणजे 137 लाख टन महाराष्ट्राचं शुगर प्रोडक्शन, 130 ते 135 लाख टन, आणि आपल्या महाराष्ट्रात त्यावेळेस 70 लाख टन झालं. आणि मग हे सगळा व्यवसाय कशावर चालू आहे? प्रेझेंटच्यावर अंदाज बांधतो आपण. अंदाज काय होता? यावर्षी साखरेचं उत्पादन कमी झालं की साखरेचे भाव वाढणार. मग 38 रुपये 39 रुपये साखरेचे भाव
जे अपेक्षित होते ते 36 रुपयावरनं चढत 42 रुपयाला जाणं अपेक्षित होतं. आणि मग त्यामध्ये आम्ही त्या ॲझम्पशनवर म्हणजे याच्यामध्ये ब्राझीलमध्ये काय चाललंय, ब्राझीलमध्ये पाऊस आहे का दुष्काळ आहे, तिथं किती प्रोडक्शन होणार आहे, इथेनॉलचं प्रोडक्शन किती होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन हे आम्ही ॲझम्पशन केलं होतं. डिसेंबर 2022ला साखर निर्यात बंद झाली होती. त्यामुळं साखरेचे निर्यात दर बंद झाल्यामुळं आणि जगामध्ये 60 रुपये भाव चालू होता साखरेचा. आणि आपण बघितलं असेल गेल्या वर्षीचा हंगाम जो आम्ही 3500 जाहीर केला, त्या हंगामात सुरुवातीला साखर निर्यातीला 10 लाखाला परवानगी मिळाली, परत 15 लाखाला मिळाली. आणि मग हा आमचा अंदाज होता की हे साखर आपली जी आहे ती त्या ठिकाणी 20% साखर परदेशात जाईल, त्याला 60 रुपये भाव मिळेल. आणि भारतात साखरेचं उत्पादन कमी आहे, त्यामुळे साखरेचे भाव 42 रुपये जाणार असा सगळ्याचा अंदाज होता. आणि मग इथेनॉलमध्ये बंदी आली होती. आपण बघितलं असेल तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर ते आधी त्या ठिकाणी अचानकरित्या इथेनॉल बंदी आली होती आणि त्यानंतर इथेनॉल बंदी उठवली. परंतु सरकारनं त्या ठिकाणी उठवली म्हणून जाहीर केलं केंद्र सरकारनं, परंतु प्रत्यक्षात मात्र ज्यूस टू इथेनॉल आणि ह्याच्यामध्ये मकेला प्राधान्य दिलं, मकेपासून बनणाऱ्या इथेनॉलला. आणि 32% त्या ठिकाणी शुगर टू इथेनॉल किंवा मॉलेसेस टू इथेनॉल, ह्याच्यामुळं जे ॲझम्पशन होते साखरेच्या भावाचे ते काही प्रमाणात कमी जास्त झाले. त्यामुळं आज आम्ही तर बोललोय द्यायचा दर तर नक्की आहे, पण आम्हाला एक तर गोष्ट अशी झाली होती की FRP पेक्षा जास्त देताना आम्हाला साखर आयुक्तची परवानगी घ्यावी लागते. आता ऑलरेडी आपण साखर आयुक्तांना परवानगीसाठी ऍप्लिकेशन केलं. आम्हाला साखरेच्या पेक्षा म्हणजे आता जी FRP पेक्षा आम्ही जास्त दिला होता आधीच, आणि मग वरची परमिशन घेतल्याशिवाय दर देता येत नव्हता. आम्ही ती परमिशन मागितली, त्याच्या संदर्भात आमची प्रोसेस सुरू होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का, आमची देण्याची भावना आहे, त्याच्यासाठी आमची धडपड आहे, मार्ग काढून आम्ही पुढे जातोय. आता आपण बघितलं असेल 2800 रुपये, 2803 रुपये, त्यानंतर 200, आता 100, अजून मला जसे उपलब्ध होतील त्यातनं आम्ही अजून हे पैसे 3500चा शब्द पूर्ण करायचा ही 100% आमची भावना आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद असताना या तालुक्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये ऊसाच्या दराची स्पर्धा ही 2022नं ती आज 3000च्या पार केली, ती विठ्ठल कारखान्यामुळे झाली. हे सामान्य कुठल्याही ऊस उत्पादकाला, पंढरपूर तालुका माडाच नाही, तुम्ही जिल्ह्यात कोणालाही विचारू शकता. मग एनकेन प्रकारे आपण बघितलं असेल तर विठ्ठल कारखान्याला कशा पद्धतीने अडचणीत आणायचं जेणेकरून हा बंद झाला म्हणजे इतरांना त्याचा फायदा होईल, ह्याच्यामध्ये रणजित शिंदेनी बरेच वेळा प्रयत्न केले, परंतु आम्हाला यशस्वी झाले नाहीत ते. आता 3500ला भावना आमची आहे द्यायची आणि मग इलेक्शनच्या पुढे दिलं असं जे म्हणताय, मुळात बघा काय होता मुद्दा की त्यांनी काय सांगितलं होतं की 3500 कधी देणार, 3500 कधी देणार, कुणी मुद्दा केला? त्यांनीच केला. मग 3500 कधी देणार ह्याला उत्तर कुणी द्यायला पाहिजे? मी द्यायला पाहिजे. बरं, मी त्यांना उत्तर पहिल्या नारळ फोडायच्या मेंढापूरच्या सभेत दिलं की मी 3500तले 500 द्यायला तयार आहे, तुमचे 600 कधी देता? बरं, शेवटच्या दिवशीपर्यंत वाट बघितली, त्यांनी दिले नाहीत. मग लोक काय म्हणणार आहेत की तुम्ही द्यायला पाहिजे काहीतरी. मग आम्ही म्हणलं 100 रुपये देतो, तुम्ही 400-200 द्या, लोकाला पैसे मिळतील ही भावना. आणि ही दराची स्पर्धा लागल्याशिवाय इतर कारखान्याला देखील द्यावं लागेल, आणि ही आमची भावना होती. मला त्यांनी आपण सांगितलं आता जसं की हे म्हणले की 3500 रुपये दिले आणि हे मतं घेऊन आमदार झाले. मला 1,36,000 मिळाली, पण तुमच्या वडिलांनी देखील 1 रुपया जास्त देतो म्हणजे माझ्यापेक्षा, त्याच्यावर तुम्हाला 1,05,000 मिळालीत ना मतं. मग त्या 1,05,000ला तुम्ही फसवताय का? मी जसं 1,36,000चा विचार करतोय तसं तुम्ही 1,05,000 घेतलीत ना, 1 रुपया जास्त देतो म्हणून. बरोबर, ह्याचं उत्तर कोण द्यायचं? बरं, मला एक सांगा, त्यांची मुलाखत तुम्ही दाखवलेल्याप्रमाणे गोल गोल फिरवतेत. तुम्ही त्यांना विचारलं तुमचे 600 देणार का? आम्ही म्हणलोच नाही म्हणते. आता वडिलांनी म्हणलेले वेळ आहे, सगळं आहे, पण तुमची भावनाच नाही का, बुडवायचेत का? एकदा स्पष्ट करा बुडवणार आहे म्हणून. म्हणजे आम्हाला आमची भूमिका घेता येईल. आमची भूमिका काय आहे की आपल्या बरोबर मला सांगा, आता परवा अतिवृष्टी झाली, माढा तालुक्यातल्या 98,000 लोकांना त्या ठिकाणी 131 कोटी मिळाली. हे कोणाला मिळाले? सामान्य लोकांना. कुणाच्या होती? सरकारची होती.
सरकारचे पैसे शेतकऱ्याला मिळवून देणे ही जशी जबाबदारी आहे तसं त्यांच्या कारखान्याचे पैसे शेतकऱ्याला मिळवून द्यायची माझी आमदार म्हणून जबाबदारी आहे ना. मी माझे देत असताना त्यांची पण द्यायला लावू ना. बरोबर. आणि मग एका बाजूनं तुम्ही स्पष्ट सांगा तुम्ही बुडवणार आहे. मी जसं देणार आहे सांगतोय, आजचं उद्या होईल, पण भावना आहे माझी द्यायची. तुमची बुडवायची भावना आहे का ही स्पष्ट करा ना. त्या ठिकाणी जसं मी त्यांची मुलाखत घेतली आणि त्यात म्हणले की तुम्ही जोपर्यंत 3,500 दर देत नाही तोपर्यंत मी तुमच्या पाठीमागे लागणार आहे. हेच असं असताना त्याला लागून प्रश्न आहे की त्या ठिकाणी 3,500 पैकी जसं तुम्ही म्हणला की 100 रुपये आता तुम्ही जाहीर केले, पण मी त्यांचं 3,500 घेतल्याशिवाय उठणार नाही. आता तुमच्या ह्या दोघांच्या दारामध्ये शेतकऱ्यांना नेमकं काय असेल? सगळ्यात महत्वाचा माझा विषय आहे 3,500 द्यायची भावना आहे म्हणूनच देतोय. दिले जातील ह्याच्यावर विठ्ठलच्या सभासदाचा जे न्यूज घातला त्याचा विश्वास. माझा प्रश्न तुम्हाला आहे, माझे जसे मागताय तसे वडिलांना अमेरिकेत फोन करून मागा की. चेअरमन आहेत ना कारखान्याचे, बाबा द्यावं लागतंय, माझी आबरू चालली आहे असं म्हणा ना. माझ्यापर्यंत येऊन बसणार आहे, वडिलांना एक फोनवर होतंय ना तुमचं. मग तुम्ही पण सांगा तुमचा कारखाना अडचणीत आहे का, भला आहे, काय आहे. आज माझ्यावर आरोप करताना तुम्ही ह्याच्यावर का बोलत नाही? आता त्यांचा एक मोठा आरोप तुमच्यावरती घेतला जातो की ज्या सरकारने तुम्हाला 347 कोटी मंजूर केले आणि एकीकडे असं सांगितलं जातं की तुम्ही त्या चौकशीला समोर जावा, मी पण जिल्हा दूध संघाच्या चौकशी समोर जातो. आता जनता समोर मत की नेमकं कोण या दोषी असणार आहे? बरोबर, एकदम चांगला प्रश्न विचारला. मला आपल्याला म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये याचं उत्तर दिलंय, परत एकदा देतो. बॅलन्स शीट मी जे कारखाना निवडून आलो त्याच्यानंतरच्या दुसऱ्या वर्षी मलाही बॅलन्स शीट होती, ती कॅरी फॉरवर्ड होती. ह्याच्यामधल्या बॅलन्स शीटमध्ये माझ्या बॅलन्स शीटला देणं. मग त्यावेळेस सरकारचा नियम असा होता की तुम्हाला दिनी देण्यासाठी कर्ज देत होते, मार्जिन मनी लोन होतं ते. मग आम्हाला काय म्हणत होतो आम्ही की आमचा कारखाना 46 वर्ष जुना आहे, आमच्या कारखान्यातल्या मशिनरी जुन्या झाल्यात, तर आम्हाला मॉडर्नायझेशनला पैसे द्या. सरकार म्हणलं की आम्हाला फक्त दिनी देता येतील. मग आम्हाला सीएनई आणि ह्याने मार्ग सांगितला की आपण परत युटिलायझेशन चेंज करून घेऊ. मग आम्ही आमच्या बॅलन्स शीटला असलेल्या दिनी ही सरकारला कळवली. आम्हाला 371 कोटी रुपये कर्ज पाहिजे, त्या मार्जिन मनी 371-72 कोटी. मग सरकारने त्या ठिकाणी प्रस्ताव गेला, वर गेला, त्यानंतर तो 347 मंजूर झाला. 347 मध्ये पुन्हा काय झालं तर 30-31 कोटी रुपये NCDC ज्या संस्थेकडनं आम्हाला कर्ज मिळणार त्या बँकेचंच कर्ज पूर्वीच्या संचालक मंडळाने तिथं घेतलेलं होतं आणि ते थकीत होतं आणि त्याची DRT कोर्टात केस होती. मग त्या बँकेने असं सांगितलं की तुम्ही हे आम्ही कापल्याशिवाय आम्ही पुढे देणार नाही. आणि त्यांनी 80 कोटी कापून घेतले, 80 कोटी 8 लाख. माझ्या हातात येताना त्याच्यातले 219 कोटी आले. आणि घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने एक हायकोर्टात केस केली, त्याच्या स्टे मध्ये 48 कोटी अडकले. मग एकूण 372 पैकी 25 कोटी कमी कर्ज मंजूर झालं आणि त्याच्या पुढे जाऊन 48 कोटी होल्ड राहिले आणि मिळाले 219. 219 कोटीत मला काय झालं, मला जे पैसे आलते त्या पैशापैकी आम्ही पहिलं काम काय केलं तर जे आम्ही निवडून यायच्या आधीच्या लोकांचे 40 कोटी देणं होतं, त्याच्यासाठी आम्ही बाहेरून पैसे घेतले होते. ही पैसे मागचे देणं होतं मला, ती द्यायसाठी आम्ही बाहेरून ज्याचे घेतले होते ते आधी बंद केले, परत दिले त्यांच्या व्यापाऱ्यांची. नंतर आम्हाला जे देणं होतं ऊसाचं बिल, तोडणी वाहतुकीसाठी दिलेले आणि कर्मचाऱ्यासाठी, मग कर्मचाऱ्यासाठी जे पैसे आले त्या कर्मचाऱ्यांना आम्ही समजून सांगितलं की एकदम आता दिले तर आपल्याला कारखान्यातलं मॉडर्नायझेशन करायला अडचण आहे, तर आम्ही टप्प्याटप्प्याने देऊ. मग त्यांचे टप्प्याटप्प्याने दिले आणि 40-42 कोटी रुपये त्यांचे जे होते त्याच्यापैकी 31 महिन्याची पगार होती. आणि मग कर्मचाऱ्यांना पण आम्ही समजून सांगितलं की 31 महिन्याची पगार ज्यावेळेस कारखाना बंद आहे त्या 31 महिन्यात एकही दिवस कारखाना चालला नाही, ती पगार आहे ती. मग सरकारच्या नियमानं काय म्हणतंय की NCDCच्याच बायलॉज मध्ये आहे, ज्या कर्ज पुरवठात त्यात लिहिलंय की 25% 4 वर्षात पैसे द्यावे. तरी आम्ही त्यांना काय म्हणलं की आम्ही 35% देऊ. आम्ही त्याचा मार्क काढला, आम्ही टप्प्याटप्प्याने चर्चा केली आणि मग त्याच्यानुसार आम्हाला आलेल्या पैशापैकी आम्ही काही पैसे तोडणी वाहतूकदाराचे,
ऊसाची बिल जे त्या वर्षीचे होते आणि त्याच्या बदल्यात आम्ही काय केलं, साखर शिल्लक ठेवली. ऊस बिल दिलं आणि त्याची साखर शिल्लक ठेवली. साखर शिल्लक राहिलेल्या पैशातनं आपला विठ्ठल सहकारी कारखाना आपण बघितला असेल, जुन्या काळात लिकेज व्हायचा, गटरीत रस जायचा, अडचणी असायच्या. आणि मग फॉलिंग फिल्म, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आता, जे पूर्वी रस उकळायला थोडक्यात तुम्हाला सांगतो 2 मीटरच्या ट्यूब असायच्या उंचीच्या, त्याच्याऐवजी आता 12 मीटर उंचीच्या ट्यूब आहेत. आणि त्या 8,000 स्क्वेअर मीटरच्या 3 बॉड्या आणि FFB ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी टाकल्या. त्याच्यामध्ये पॅन टाकले, सगळं मेकॅनिकल जी हातानं कारखाना चालू आहे त्याऐवजी कम्प्युटरवर चालतो. त्याच्यामुळं आहे ह्या लोकांमध्ये. आणि मग जुनी मिल चालू केली, बॉयलर त्या ठिकाणी जो बंद होते ते चालू केले आणि टर्बाईन जे होते त्याचे एअर ब्लिडिंग झालते ते सुरू केले. आणि मग ही सगळ्या गोष्टी करायला आम्हाला मागच्या 2 वर्षात आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही जुजबा मेंटेनन्स करायचो आणि कारखाना चालवायचो. म्हणजे आज पैसे आले, त्या पैशामध्ये एकदम चांगल्या पद्धतीचा मेंटेनन्स केला. आता उदाहरणार्थ त्यांना तेवढी अक्कल आहे पण ते दाखवत नाहीत. म्हणजे एकदा आम्हाला बॉयलर बसवला तर 10 वर्षाला बेअर करावा लागतो. बेअर म्हणजे सगळा काढायचा आणि जे प्रेशर पार्ट आहे त्याच्यावर प्रेशर असतो 200, साधारणपणे 510 टेम्परेचरची स्टीम तयार करायची. 900 फर्नेस टेम्परेचर असतं. या म्हणजे ताकदीला चालायसाठी प्रेशर पार्ट सगळे 10 वर्षाला एकदा बदलावं लागतात. आणि मग ते 10 वर्षाला बदलण्यासाठी आम्हाला बेअर करायला आलं होतं. पहिल्या वर्षी आम्ही एक्सटेन्शन घेतलं आणि मग गेल्या वर्षी पैसे आल्यावर आम्ही तो बॉयलर बेअर केला. सगळ्या ट्युबा बिबा वगैरे सगळं नवीन टाकलं आणि आता 10 वर्ष पुन्हा तो नवा झाला कारखाना. बरोबर. तसं आम्ही जे फॉलिंग फिल्म टाकल्यात त्या आत्ता टाकलेल्या पुढच्या 20 वर्ष चालतील. आत्ता जे बसवले आम्ही, जे पॅन बसवलेत ते पॅन पुढच्या 20 वर्ष त्या ठिकाणी काही होणार नाही. आणि मग बॅच टाईप मशीन असतात जिथं साखर आपण सेंट्रिफ्युगल आहेत, ह्या मशीन आमच्याकडे कमी होत्या, त्या मशीन नवीन घेतल्या, हिटर नवीन घेतले. जे जुनी मिल होती वसंतदादा काळे साहेबांच्या काळातली त्याला टर्बाईन ड्राईव्ह होत्या, त्या काढल्या आणि त्याला मोटर टाकल्या, इलेक्ट्रिक ड्राईव्ह केल्या. म्हणजे एवढं मोठं काम केलं म्हणून आज आपला कारखाना 10-11 हजाराने चालायला लागला. बरोबर. आणि मग ही मेंटेनन्स करायसाठी आता त्यांनी सांगितलं मेंटेनन्स केला, पण मला सांगा, मी जर कर्मचाऱ्याचे पैसे दिले, मी त्यांचा दुसरा आरोप होता व्यापाऱ्याचे पैसे द्यायचे. मग आता व्यापाऱ्याच्या पैशात काय झालं, रेकॉर्डला दिसत होते पैसे. आता आम्ही त्या व्यापाऱ्यापैकी त्यातले माझ्यापर्यंत जे आले त्यांच्याशी चर्चा केली, कारखान्याची अडचण आहे, तुमचे उदाहरणार्थ एखाद्याचे 10 लाख आहेत, तर बाबा आज 5 लाख देतो, परत तुम्हाला 2 लाख 5 लाख देतो, हे आमचं मेंटेनन्सचं काम चालू आहे, ह्यातलं तुम्ही काहीतरी काम करा, बरोबर, हे पुढचं काम देतो. असं करून आम्ही त्या लोकांशी रोलिंग केलं. आणि मी ह्यातनं काय बघितलं तर कारखान्याची बघितलं. आलेल्या पैशात मला मागचं थोडं, म्हणजे एखादा आता धरून चला आम्हाला जर त्या ठिकाणी एखादा पाईप पार्ट सप्लाय करतोय किंवा स्प्रे पॉइंट करतोय तर त्याचे मागचे पैसे आहेत, त्याचे 50 लाख रुपये, तर त्याला सांगितलं मागच्यात 20 लाख देतो आणि पुढचंही तुला 25-50 लाखाचं काम आहे देतो आणि आपलं रोटेशन ठेव. पुढच्या 1 वर्षानं अजून व्यापाऱ्याला पण बरं वाटलं, जे 10 वर्ष मिळले नाहीत ते पैसे मिळाले. आणि ह्या रोटेशन मध्ये आम्ही कारखाना चालवला. ह्याच्यात आम्ही काय केलं तर पुढचे 10 वर्ष आता कारखान्याला त्या ठिकाणी स्टेबिलिटी आणायची आणि आता 14,000 क्रशिंग होईल अशा पद्धतीची सगळी आम्ही यंत्रणा लावली. आणि मग एका बाजूला 54 कोटी रुपये आम्ही HNT ला ऍडव्हान्स दिलाय टोळ्या भरायला. बरोबर. आम्हाला कर्ज मिळालं नाही कुठलं, 54 कोटी रुपये आम्ही ऍडव्हान्स दिला बिगर कर्जाचा. म्हणजे आमच्या त्याच कर्जाचे पैसे शिल्लक ठेवले ना. म्हणजे आम्ही पैसे काय केले, कारखाना चालवायला बाहेरनं कुठनं पैसे आणणार, हेच पैसे चालवले. म्हणून आज आम्ही सगळी बिलं देऊ शकलो, आज सगळं चालवतोय. मग मला सांगा, मी ज्यावेळेस त्या संस्थेवर काम करतो त्यावेळेस मी काय बघितलं पाहिजे, आर्थिक शिस्त बघितली पाहिजे, कारखान्याचा परफॉर्मन्स बघितला पाहिजे, रिकव्हरी बघितली पाहिजे, वेळेत ऊस तुटतोय का बघितलं पाहिजे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्या तर मी शेतकऱ्याला दर देऊ शकतो, मी कर्मचारी पगार भागवू शकतो. आणि त्यांनी जे दुसरं सांगितलं बँकेला रुपया दिला नाही, माझा त्यांना आरोप आहे की तुम्ही बँकेचे आहे का शेतकरीचे आहे. तुम्ही शेतकऱ्याला पैसे दिले पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्ही बोलला पाहिजे. तुम्ही बँकेची वकिली का करताय. बरोबर. म्हणजे तुम्हाला असं आहे की आम्ही बँकेत पैसे भरावे शेतकऱ्याला देऊ नये असं आहे का.
किंवा मग आमचे पैसे बरं, मला 275 रुपये टॅगिंग आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक साखरेचं पोत तयार झालं ती विकताना 275 रुपये मला कर्जात भरायचे. बरोबर. मी ते भरतोय. पहिल्या वर्षी 19 कोटी भरले, यावर्षी 23 कोटी भरले, मी भरतोय ना. मग तुम्ही भरत नाही ही कुठल्या बेसवर सांगता? मुळामध्ये ही प्रोसेस आहे. ही मी काय कर्ज घेतलेलं नव्हतं, जुनं कर्ज होतं. ते कर्ज मला रोटेशन करत मी गेल्या 31 मार्च पर्यंत 175 कोटी रुपये परतफेड केली. बरोबर. आता देखील 23-24 कोटी रुपये, म्हणजे जवळपास मी आल्यापासून 200 कोटी रुपये देणं कमी झालं आणि कर्ज मला मिळालं किती? 267. बरोबर. एका बाजूला मी कर्ज कमी करतोय, दुसऱ्या बाजूला एक उदाहरण सांगतो. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ बडोदाचं 15 कोटी रुपये कर्ज होतं. बरोबर. मुद्दल 28 कोटी रुपये व्याजासहित झाली. आम्ही ती 5 कोटी 5 लाखात सेट केलं. बरोबर. तेवढं कमी झालं ना. हो. मग आज व्यापारी आहे एखादा, त्या व्यापाऱ्याला थोड्या कमी पैशात अशी सेटल करत ओटीएस करतो आणि आपण हा कारखाना पुढे घेऊन जातोय. आमची रणजितसिंह शिंदेंना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की भैयासाहेब आपण एक करावं. माझ्या कारखान्याचा हिशोब मागताय, बरोबर. तुम्ही एवढा एक हिशोब द्या की आपल्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावरती असलेले 80,000पेक्षा जास्त सभासदाचे तुम्ही 15,000 पैसे गोळा केलेत आणि मताला अधिकार दिलाय 8,900 लोकांना. मग ह्या वरच्या लोकांना सभासदाचा अधिकार का दिला नाही? तुम्ही एकतर तो मल्टी स्टेट केला, बहुराज्य केला, त्याच्यामुळे बहुराज्य झाल्यामुळे आता तो प्रायव्हेट होऊ शकतो, प्रायव्हेट करणार आहेत. मग मला सांगा, तुम्हाला कशाची भीती होती? तुमचं लय काम चांगलं आहे, कारखाना चांगला आहे, 80,000 सभासदाला का तुम्ही मताचा अधिकार देत नाही? आता आपला विठ्ठल कारखाना 10,000 चालतोय आणि साधारणपणे 35,000 सभासद आहे, आसपास सभासद आहेत. आता त्यांचा 16,000 चालतोय. बरोबर. त्यांचे 80,000 सभासद आहेत. आमच्याकडे 35,000ला 35,000ला मताचा अधिकार आहे आणि तुमच्याकडं 80,000 8,000ला मताचा अधिकार. बरोबर. का अन्याय? अन्याय का त्या सभासदावर? तुम्ही त्याला मालक का ठेवत नाही? बरोबर. तुम्ही ज्यावेळेस मला बोलता त्यावेळेस तुमच्या कारखान्यात सांगा बरं, तुमच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर किती कर्ज आहे डिक्लेअर करा ना. माझ्या कर्जावर बोलताना बरोबर. तुमचा कारखाना कर्जमुक्त आहे, तुमच्या कारखान्यावर शिल्लक आहे, ठेवी आहे, त्या आमच्या कारखान्यावर 1 रुपया कर्ज नाही, जाहीर करा ना. तुमच्या कारखान्याची बॅलन्स शीट पण आम्ही वाचतो, दाखवा ना लोकांना. एक बाजू बर आमचं वाकून बघताय, तुमचं झाकून ठेवताय का? कारण काय आहे? बरं, तुम्ही काय सभासद आहे विठ्ठल कारखान्याची? अधिकार कोणाला आहे? विठ्ठल कारखान्याच्या सभासदाला बोलायचं आहे. वार्षिक सभेत आम्ही त्याला उत्तर देऊ. बरोबर. आम्ही विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यावर बोललोय का? आमची भूमिका काय? विठ्ठलची निवडणूक वेगळी आहे, दर वेगळा आहे, विठ्ठलचा कर्ज वेगळा आहे, ती सभासदाला बांधील आहे ना मी उत्तर द्यायला. तुम्ही विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यात सांगा ना. मगाशी जे आपण मगाशी म्हणला की तुम्ही कारखान्याचं रिपेअरिंग केलं, मगाशी मुलाखतीमध्ये तोच माझा तिकडे प्रश्न होता की त्यांनी सांगितलं 12 ते 14 कोटी काहीचा खर्च झाला असतो साधारण तुमच्या एका सीझनला, तर तो तुम्ही 70-72 कोटी काहीतरी तो कर्ज दाखवला. मी मग त्याचा उत्तर तेच होतं मगाशी. आता हे सगळं बघत असताना त्या ठिकाणी पुन्हा राजकारणाकडे जिल्हा परिषद पंचायत समिती तुमच्या दोघांचं राजकारण साईड मध्ये एक प्रश्न तुम्ही जिल्हा दूध संघाचा विचारा घे. मग नाही तुम्हाला मगाशी विचारला, पण ह्या सखोल चर्चेमध्ये एकमेकाला चौकशी करा म्हणताय. चौकशीच तुम्ही तो विसरला मध्ये अर्धवट, म्हणून पुन्हा रिपीट करतो. मला मगाच्या एका प्रश्नामध्ये 12 ते मगाचं उत्तर मिळालं, पण पुन्हा त्या प्रश्नावर येतो तुमच्या दोघांच्या चौकशा करायला तुमचं काय? नाही, माझं म्हणणं तेच आहे, माझी ऑलरेडी चौकशी झालेली आहे. बरोबर. मला जे कर्ज मिळालं त्या कर्जाला ह्या कामासाठी मिळालं होतं. मग ह्या कामापैकी आम्ही ह्या कामाला खर्च केला म्हणून आम्ही सरकारकडे गेलो. सरकारनंतर आपण एक बघा, मला कर्ज मिळालं तेव्हा काय GR होता, तर मॉडर्नायझेशनला कर्ज नाही, आणि आता GR काय आलाय तर मॉडर्नायझेशनला कर्ज मिळणार. त्यामुळं आम्ही सरकारकडे गेलो, सरकारला सांगितलं की बाबा आम्हाला ह्या कामाला पैसे मिळाले होते, ह्याच्याऐवजी आम्ही ह्याला खर्चतो, आणि त्याला सरकारनं साखर आयुक्तांनी आणि सहकार मंत्र्यांनी परवानगी दिली युटिलायझेशनला. त्यामुळे माझी चौकशी संपलेली आहे. बरोबर. आता प्रश्न आहे की पंढरपुरातल्या जिल्हा दूध संघ उद्या ते म्हणतील की तुम्ही काय सभासद आहे का? जिल्हा दूध संघाचा प्रश्न विचारला, पण मी आमदार आहे.
लोकांनी निवडून दिलेला आणि माझं कामच आहे लोकांचे प्रश्न विचारायचं. तसं तुम्हाला पडलेलं आहे, तुम्हाला विचारायचा अधिकार नाही. राहिला प्रश्न जिल्हा दूध संघ हा जिल्ह्याचा आहे, त्या जिल्ह्यात आम्ही पण आहे तुम्ही पण आहे. तसं विठ्ठल कारखान्याच्या टेरिटरीत नेमगाव नाही, विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नेमगाव गाव नाही, त्यामुळे त्यांना विचारायचा अधिकार नाही. मला का आहे तर जिल्ह्यातला दूध संघ आहे तो. जिल्हा दूध संघाच्या दृष्टीनं मी आपल्याला जाहीर सभेत पण बोललोय, आत्ता पण त्यांना विचारतो की आपण तुमच्यावर 83 झाली. 83 मध्ये म्हणजे तुम्ही त्याच्यात भ्रष्टाचार केला, त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तुमच्यावरती कारवाई झाली, भ्रष्टाचाराची चौकशी झाली. चौकशी झाल्यावर त्या भ्रष्टाचारात तुम्ही दोषी आढळला. दोषी आढळल्यावर 88 होती. 88 म्हणजे काय तर तुमची जबाबदारी निश्चित. म्हणजे 20 संचालक आहेत तर 20 संचालकात कुणाला किती, उदाहरणार्थ 1 कोटी आहेत तर 5-5 लाख वाटणीला आली, 8-8 लाख आली, ती जबाबदारी निश्चित झाली 88 मध्ये. 83 झाली, 88 झाली आणि त्याच्यानंतर संचालक मंडळ बरखास्त झालं. म्हणजे ही दोषी आढळली आणि संचालक मंडळ बरखास्त झालं. हे सगळं मी केलं नव्हतं. ऑलरेडी त्याची चौकशी मोहोळ तालुक्यातल्या लोकांनी लावली होती, त्याची चौकशी झाली आणि हे ज्यावेळेस मी आमदार झालो त्यावेळेस समोर आलं की यांची संचालक मंडळ बरखास्त झालं. आता संचालक मंडळ बरखास्त झालं याचा अर्थ काय, शिक्कामोर्तब झाला, हे चोर आहेत, यांनी भ्रष्टाचार केला, हे सिद्ध झालं. ह्याच्यावर यांनी अपील केलं. अपील केल्यानंतर ती माझ्याकडे मोहोळची लोक भेटली, असं असं आहे. मी अजितदादांना भेटलो आणि त्यावेळेस शहाजी पाटील नावाचा एक अधिकारी आहे, त्याने ह्या लोकांकडनं पैसे खाल्ले आणि तो ह्यांची ऑर्डर जी खालच्यानी केलेली ती रद्द करणार होता. म्हणून मी माझ्या फोनवरून अजितदादांना त्या शहाजी पाटलाला फोन लावून दिला. दादांनी सांगितलं चोराला पाठीशी घालायचं नाही आणि त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे असं सांगितलं. ह्यानंतर ती शहाजी पाटलाकडे गेली. शहाजी पाटलांनी सांगितलं ही पैसे घेतलेत पण मी आता करू शकत नाही, अजितदादांनी मला खवळलेत. मग ह्यांनी काय केलं, संजय मामा कोणाला घेऊन माहित नाही मला, ही गेली आणि गेल्यावर अजितदादांना त्यांनी विनंती केली की दादा म्हणजे बबन दादा आजारी आहेत आणि त्यांचं ऑपरेशन होणार आहे आणि अशा काळामध्ये ही कारवाई नको, म्हणून ही चौकशी थोडे दिवस थांबवा आणि मी पुन्हा जिल्हा दूध संघ सुरू करतो, अशा पद्धतीची दादांना विनंती केली. दादांना वाटलं की 30 वर्ष सोबत आहेत, आपला सहकार्य आहे, आजारी आहेत, सहानुभूतीनं दादांनी मला फोन केला. मला हे कळलं कसं, मला फोन केला दादांनी आणि मला सांगितलं अजितदादांनी की अभिजित असा असा आहे दवाखान्याचा विषय, तर तू थोडं थांब आणि मी ह्यांना त्या ठिकाणी मदत करतोय. आता दादा म्हटलं तुम्ही म्हणाल तसं, दादा पुढे आपण शब्द. आणि मग मला देखील वाटलं की सकारात्मक भावनेने घेतलं की वडिलाच्या दवाखान्याचं कारण आहे, आपण थोडं शांत राहू. मग वाटलं होतं की त्यांनी जिल्हा दूध संघ सुरू करतील. 4 वर्षापूर्वी ज्यावेळेस जिल्हा दूध संघाचे हे चेअरमन झाले तेव्हा 97,000 लिटर दूध दिवसाला कलेक्शन होत होतं, संकलन होत होतं. 20,000 दुधाच्या पिशव्या विकल्या जात होत्या आणि बाय प्रोडक्ट होते. आपण पंढरपूरचं दूध पंढरी बघितलंय. आणि मग ह्याने आल्यावर आज 0 केलं, बंद पाडला, भ्रष्टाचार केला, आरोप झाले, वडिलाचं कारण देऊन त्या ठिकाणी आले. मला वाटलं की चांगल्या भावनेनं आता पुन्हा जिल्हा दूध संघ सुरू करतील, पण जिल्हा दूध संघ सुरू झाला का नाही. मग तुम्ही वडिलाचं कारण देऊन भावनिक करून जिल्हा दूध संघावर का आला, तर माझा त्यांना आरोप आहे टेंभुर्णीमध्ये 9 एकर जागा आहे जिल्हा दूध संघाची. त्यांनी ती 9 एकर जागा, ज्या जागेची मार्केट व्हॅल्यू, आता मला सांगा तुम्ही पिराची कुर्लीचे, पिराची कुर्लीला एकराचा 30 लाख रुपये भाव आहे, तुम्हाला माहिती आहे. देगावला 25 लाख रुपये एकर भाव आहे, एखाद्या मेंढापूरच्या माळावर गेल्यावर 15 लाख आहे, आपल्याला कळतं नाही. तसं त्या टेंभुर्णीत किती भाव आहे, पंढरपूर शहरात किती आहे, ही सगळ्याला कळतो त्या बाजूच्या लोकांना. टेंभुर्णीमध्ये असलेल्या जागेत 10 कोटी रुपये एकर भाव आहे, मेन चौकात जागा आहे. आणि तिथं 9 एकर जागा 16 कोटीत त्यांच्या गाडीत बसणाऱ्या ढवळेच्या नावावर जागा घेतली. 90 कोटी जागा 16 कोटीत घेतली. त्यांनी काय सांगितलं, ई टेंडर केले. ई टेंडर झालेलं आणि कळूच दिलं नाही, तुम्ही गडप केली जागा प्रोसेस करून.
कधीचा काळ आहे? आत्ता हम्म. ह्या 3 महिन्यातला आहे कारभार. बर. अमेरिकेवरून आल्यावर केलाय काळा बाजार. बर. आणि इथं पंढरपूर शहरात दूध पंढरी तुम्ही बघता, त्या तिथं शेजारी आपल्या तिथं 7 आणि 8 हजार रुपये स्क्वेअर फूट फ्लॅट विकला जातो. तिथं जमिनीचे भाव, ते पालखी मार्ग आहे, मेन हायवे टच आहे, एकदम हार्ट ऑफ सिटी आहे. तिथं 25 कोटी रुपये, 10,000 रुपये तर स्क्वेअर फूटचा भाव आहे जमिनीचा, प्लॉटचा. बरं माझी जमीन तिथंच आहे. आमच्या तिथं किती भाव आहे तुम्हाला माहितीच आहे, त्याच रोडला आहे. मग तिथं जर तेवढी जमीन असेल तर मला सांगा, ह्या 10,000 स्क्वेअर फूटचा असलेला म्हणजे 40 कोटी रुपये एकर असतो. बरोबर. आता तशा जागेला 25 कोटी धरा एकर, 25 कोटी म्हणजे 125 कोटी झाले. 20 कोटी धरलं तर 100 कोटी झाले. ह्यांनी ती 20 कोटीत घेतली सगळी जागा. हा. मग मला सांगा, अक्कलकोट शिकली, सोलापूर शिकली, मुंबई शिकली, मला सांगा ह्या जागा इकायसाठी तुम्ही चेअरमन झालता पुन्हा वडिलाच्या दवाखान्याचं कारण देऊन. ही 100 कोटीच्या 2 जागा जर हडपल्या असतील तुम्ही, तर मग नेमकं तुमचं सहकार कसला? आणि मग तुम्ही जिल्हा दूध संघाचे चेअरमन का? माझ्या समोर आहे, मला विठ्ठल कारखान्याला निवडून दिलं, बंद पडला होता कारखाना, मी सुरू केला, दराची स्पर्धा लावली, गाळप आता मी महिन्याला 3 लाख 10,000 दिवसाला करतोय. आता इकडं बघा, जो जिल्हा दूध संघ चालू होता 97,000 लिटर दूध होतं, ती 0 केलं, जागा इकल्या, ह्यानं सहकार बुडवला. मी माझ्या खाजगी कारखान्यावर कर्ज काढून सहकारी कारखान्यात पैसे टाकले आणि कारखाना चालू झाला, आज चालू आहे. आणि ही सांगते 80 लाख मी कारखान्यातले दिले, मग दिले आणि 200 कोटी खाल्ली. मग ही कधी तफावत बघणार? आणि मग ह्याचे उत्तर देतात का? ह्याला बगल देतात, चौकशी करा चौकशी करा. अरे चौकशी काय? आम्हाला उघड्या डोळ्याने दिसतंय ना, 100 कोटी जागा 23 कोटीत खाल्ली तू. ह्याची चौकशी कशी करायची? चौकशी होऊ शकते ह्याची? चौकशी कोण कोणाची करणार? म्हणजे काय आहे, आता ती म्हणतो मी राजीनामा देतो. आता तिथं काही ठेवलंच नाही, सगळे एकूण पैसे गडप केलं, जागा स्वतःच्या जवळच्या माणसाच्या नावावर केल्या. आता त्याच्यावर फ्लॅट सिस्टीम प्लॉटिंग करणार, ऐशोआरामात करोड रुपये झाले. कशाला लागते जिल्हा दूध संघ आता? बरोबर. मग ह्याची उत्तर दिली पाहिजे ना. हा, चौकशी करायची आहे ना, पहिल्यांदा हे व्यवहार रद्द कर, दिलेले व्यवहार माघारी घे, संपव. 16 कोटीची खरेदी कॅन्सल कर, इकडची 23 कोटीची कर, अक्कलकोटची खरेदी कॅन्सल कर, जशी तशी जमीन ठेव आणि मग चौकशी घे ना. बर, चौकशी साधी गोष्ट आहे. पंढरपुरात जमीन आपल्याला माहित नाही केवढ्याला आहे. बरोबर. 100 कोटी जमीन आहे, 23 कोटी घेतली आहे, ह्यात काय चौकशी? त्या पैशाच काय केलं? आता त्यालाच विचार लागेल, कुठं कल्याणराव काळेंनी नेपाळला जमीन घेतली म्हणलं तसं, यानं कुठं स्वित्झर्लंडला काय का अमेरिकेत घेतली काय माहिती आम्हाला. आता खरं तर आता प्रश्न लागून विचार की कल्याणराव काळे आणि रणजित शिंदे तर माझ्यासमोर 2 दिसले, परंतु ज्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा परिचारक घराण्यावर होते त्याच्याबद्दल अभिजित पाटील आम्हाला कोणत्या सभेत बोलताना दिसत नाही. साहेब ते पण माझ्यावर बोलले नाही. तसं नाही, मला जोपर्यंत एखादा बोलत नाही मी का बोलू? निवडणूक कशाची आहे? जिल्हा परिषद पंचायत समिती. आमची निवडणूक इथं चालू होती, मध्ये ज्यांनी उड्या मारल्या त्या. बरं, आलेला बॉल तर माघारी टाकावं लागेल. बरं, मी पहिल्या तुम्ही सभेत सगळ्या बघा, मी माझी भूमिका होती काम काय आणि विकासावरती विजनवरती बोलत होतो. आला समोरचा आरोप करतोय, मी ग बसलो तर लोक म्हणते ह्याचं चुकलंय. बरं, ज्याला त्याचं जसं उत्तर दिल्याशिवाय जुळते का? जशाच तसं उत्तर ते द्या. बरोबर, तेच केलंय. आता त्यांनी माझ्यावर काय बोलले, मी त्यांच्यावर काय बोललो? खरं तर आम्ही यापूर्वी असं बघत होतो की विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार होता, त्यातील गणेश पाटील, समाधान काळे आणि तिकडे आदिनाथ देशमुख यांना उमेदवारी त्या ठिकाणी मिळाले. याच्याकडे कसं बघताय? आता कसं बघायचं, हिथं हे प्रश्न खराब परिचारक साहेबाला विचारला पाहिजे. एकमेकाच्या विरोधात परत तेच सोबत घेऊन भाजपमध्ये अर्ज घ्या त्याने. नाही, आता तुम्ही काय म्हणला पांडुरंग परिवार विठ्ठल परिवार, आता हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे परिचारक साहेबांना. बरोबर, कारण ही सगळी माणसं कुठली आलीत? रणजित शिंदेजीच आहेत ना. बर, मग पक्षामध्ये आता ती नवीन आलेत, त्यामुळे त्यांचं नव्याचं 9 दिवस असतील, त्यामुळे परिचारक साहेब म्हणत असतील त्याचं एकदा बघू, ते पडल्यावर मग त्याचा फायदा कोणाला नाही पडणार आहेत ना. त्यामुळे परिचारक साहेबांना माहित आहे ना, ह्याचं एकदा मोकळं करायच्या नादात असतील, रणजित शिंदेचं नव्याचं 9 दिवस संपवायच्या नादात असतील असं वाटतंय मला. काय खरं माहित नाही. खरं तर आम्ही स्टेजवरनं परत एका गंभीर मुद्द्यावर येतो की
ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांना 3,500 दरावरून ती घेऊन जाताय, शेतकऱ्यांच्या फायद्याविषयी बोलताय, परंतु एका साईडला पालकमंत्री ज्यांच्याकडे जबाबदारी मोठी, ग्रामविकास खाते त्यांच्याकडे आहे आणि पूर्ण झडपी पंचायतच्या जो काही निधी असतो तो त्यांच्याकडे आहे, परंतु डायरेक्ट एका वेगळ्या आवाक्यात, वेगळ्या शब्द उच्चारात अभिजित आबा थोडं लक्ष ठेवा, म्हणजे एक वेगळा आम्हाला टोन वाटतोय आम्हाला माध्यम म्हणून. परंतु तुम्ही कसं बघताय, जर अजितदादा असते आणि त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर कसं गेलं असतं? नाही म्हणजे मला खरं तर बरं का, ही पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लागली आणि 8 दिवस आधीच आम्ही अजितदादांना सुयोग बंगल्यावरती बारामतीला भेटलो. खासदार साहेब, आम्ही 4 आमदार भेटलो आणि त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा झाली. 20 मिनिटे चर्चा झाली की आम्हाला निधीच्या बाबतीत, आमच्या मागं उभा राहिला सरकार म्हणून, या सगळ्या बाबतीत चर्चा झाली. आणि मग दादांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिला की आम्ही तुम्हाला संपूर्ण मदत करू, दोन्ही एकत्र आलोय आपण आता. आणि मग आम्ही देखील घड्याळावरती आणि तुतारीवरती उमेदवार उभा, घड्याळावर मेजर उमेदवार आम्ही उभा करू. मग त्यानुसार आम्ही उमेदवार उभा केले. दादांना म्हणलं निवडून आल्यावर आम्ही तुम्हाला भेटायला घेऊन येतो. पण मध्येच ही घटना घडली. म्हणजे आपल्याला सांगतो, ज्या दिवशी अर्ज भरायचा शेवट दिवस होता, त्या दिवशी सकाळी मला दादांचा फोन आला, अरे कस केलंय, किती भरले, काय, इतका माझा टच होता. नंतर 28 तारखेला घटना घडली आणि 24 तारखेच्या आसपास मला एकदा फोन आला, 24-25 ला. आणि दादांची चर्चा आमची अशी झाली की दादांना सभा मागितली होती. पण मला त्या दिवशी इतकं दुर्दैव आहे बघा, दादांनी आम्हाला 3 तारीख दिली होती आणि त्या दिवशी दादांच्या अस्थी आल्या, जे मी चंद्रभागेमध्ये विसर्जित केल्या. त्या दिवशी खूप वाईट वाटलं, खूप रडू आलं की ज्यांची सभा होणार होती त्यांच्या अस्थी अर्पण करा, इतकी वाईट वेळ आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर यायला नाही पाहिजे, परंतु या नियतीनं आणली. आणि जर दादा असते तर मला नाही वाटत की पालकमंत्री महोदय बोलले असते. परंतु आमचा प्रश्न काय, आम्ही अजितदादांना एका वेगळ्या परखड भूमिकेत बघितलं होतं. आज तुमच्यावरती ते जसं की तुम्ही आता सांगितलं, मी शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न करतोय, परंतु पालकमंत्री जसं तुम्ही रणजित शिंदे यांना म्हणला की तुम्हाला देऊ वाटत नाही का, तुम्ही बँकेला मध्ये कसं आणता, तसं पालकमंत्र्याबद्दल पालकमंत्री महोदयांच्या बद्दल मला जे जाणवलं, पालकमंत्री महोदय एका वरिष्ठ पदावर काम करत आहेत. त्यांना सगळ्यात महत्वाचं असं होतं की त्यांचे माझे एकदम खूप चांगले संबंध आहेत, परंतु इलेक्शन पिरियड मध्ये ही जी रणजित शिंदे, काळे, अजून सावंत तिकडं, गणेश पाटील असतील, साठे असतील, ही सगळी लोक माझ्या अंदाजे पालकमंत्री एका कानाला 4 जण, एकाच्या कानाला 4 जण लागल्यामुळं, आणि त्यांना एकच अभिजित पाटील. त्यामुळे पालकमंत्र्यांना ह्यांना खुश करायसाठी माझ्यावर बोलावं लागलं असेल असं वाटतं. त्यांनी तसं बोलणं अपेक्षित नव्हतं. संविधानिक पदावर आहेत आपण, संविधानिक पदावर असल्यानंतर आपण काही मर्यादा पाळणं आवश्यक असतं. त्या थोड्या ह्या लोकांच्या गॅरट्यात अडकल्यामुळं मला असं वाटतं की त्यांचा संयम सुटला असेल. खरं तर एका साईडला आम्ही बघतोय भगीरथदादा आणि तुम्ही सोबत आहात, वाकरी जिल्हा परिषद गट, बोसे असेल आणि करकमगड असेल, या ठिकाणी भगीरथदादा तुमच्या सोबत आहे. एकंदरीत परिस्थिती काय सध्या शेवटच्या टप्प्यात? नाही, भगीरथदादा आम्ही एकत्र आहे. जे नगरपालिकेला आम्हाला एकत्र येणं अपेक्षित होतं काही तांत्रिक गोष्टीमुळं, परंतु रिझल्ट जे अपेक्षित होता तो लागला. तसाच रिझल्ट आता सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी लागेल आणि जिल्हा परिषदमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून येतील. ह्या तर आपण नावं घेतलेली वाकरी, भोसे, करकम, रोपे सगळ्या जागा निवडून येणार आहेत. दादांच्या पण तिकडच्या जागा निवडून येतील, भाळवणी जागा निवडून येईल. आणि मग ह्या सगळ्या जागा निवडून येत असताना पंचायत समितीवर देखील पूर्ण बहुमतानं त्या ठिकाणी औदुंबर अण्णांच्या काळात जी पंचायत समिती विठ्ठल परिवाराकडनं बाहेर गेली होती ती पुन्हा येईल असा विश्वास आम्हाला दोघांना वाटतो. खरं तर दादा, ज्या एबी फॉर्म म्हणून नाट्यानं रमलं, त्यांनी आरोप केले की आम्हाला एबी फॉर्म दिला नाही, तुम्ही म्हणला आमच्याकडे आला नाही. आता आम्हाला पडलेला प्रश्न आहे की तो अर्ज तुम्हाला एबी फॉर्म द्यायचा नव्हता का? साधा प्रश्न आहे. एबी फॉर्म माझ्याकडे दिलेत पक्षांनी, म्हणल्यानंतर त्यांनी कोणाला माहितलं पाहिजे? बरोबर, मलाच माहितलं पाहिजे. त्यांना म्हणावं मोबाईलची हिस्ट्री काढा, अभिजित पाटलाला एक फोन केलेला दाखवा रेकॉर्ड. बरोबर, त्यांनी माझ्याकडे आले, भेटले, मी नाही म्हणलो असं दाखवा. काय आहे, पक्षाची एक धोरणं असतात. मुलाखत घेतो आपण, मुलाखत घेतलेली होती आम्ही
सर्वे केलेला होता. आता जे आपले निवडून येणारे उमेदवार होते त्या 1-2 मध्ये आम्ही चर्चा करत होतो. आता एखादा उमेदवार आम्हाला अचानक बाहेरून आला तर आम्ही दिलेत ना. आम्ही शिवाजीराव पाटील चांदसकर टेंभुर्णी मध्ये आम्ही उमेदवारी दिली ना. बरोबर. शिंदेकडनं त्यांनी एवढे वर्ष होते, जिल्हा परिषद सदस्य होते, तिकीट नाकारलं, आले आमच्याकडं, आम्ही आमच्या लोकांना समजूत काढली आणि त्यांना तिकीट दिलं ना. बरोबर. मानेगाव गटात देखील आम्ही सुहास काका पाटील जामगावकरांना दिली ना तिकीट. पण ते कधी देऊ शकलो ते आम्हाला भेटले. बरोबर. ते आमच्याकडे उभारायला इच्छुक आहेत का नाही माहित नसल्यावर आम्ही बळच मानायचं घे म्हणून. बरं, आमची परिस्थिती स्ट्रॉंग असताना आमच्याकडे जर उमेदवार नसता, जसं आता भाजपकडे उमेदवार नव्हती म्हणून भाजपनं एबी फॉर्म प्रवेश नसताना एबी फॉर्म दिली. खरं तर एका साईडने असा आरोप केला जातो की परत अजून त्या पालकमंत्र्याच्या मुद्दे होतो की तुम्हाला निधी सुद्धा आम्ही देऊ देणार नाही. आता खरं तर ज्या आशेनं तुमच्याकडे मतदार बघतोय की त्याला असं वाटतं की जो जिल्हा परिषद पंचायत समितीचा उमेदवार निवडून येईल त्याला कुठं निधी मिळाला पाहिजे आणि आपल्या या भागातला विकास झाला पाहिजे. परंतु पुढची विरोधक पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी ही तुम्हाला अशी म्हणते की जर त्यांचा उमेदवार निवडून आला तर त्यांना त्या ठिकाणी विकास काम करायला निधी कोण देणार? असं कोण म्हणते? पालकमंत्री. बरोबर. माझी त्यांना विनंती आहे, मागच्या 1-4-5 दिवसापूर्वी केंद्राचं बजेट झालं. केंद्र सरकारने बजेट मांडलं. निर्मला सीतारामन मॅडमनी बजेट मांडलं. ह्या बजेटमध्ये महाराष्ट्र सरकारला दमडा दिला नाही. महाराष्ट्र सरकारवर 9 लाख कोटी कर्ज आहे. 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नवीन कामं करता येणार नाहीत, महाराष्ट्राच्या तिजोरी खडखडत आहे. मग तुम्ही कुठला निधी देणार आहे? तुम्ही काय नाद लावताय आम्हाला? कर्जमाफी दिली का? त्याची तारीख आहे. लाडक्या बहिणीला पैसे बंद झालेत. आत्ताची परिस्थिती जर बघितली तर जी पूर आणि अतिवृष्टी झाली ह्याच्यासाठी 23,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला राज्य सरकारने, हे आम्हाला मदत करा. 1 रुपया छटाम दिली नाही. मग केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, वरनं पैसे तुमच्याकडे नाहीत आले, तुम्ही काय देणार आहे? आडात नाही तर पावऱ्यात कुठून येणार? आणि ही जी बोलणं आहे निधी देणार नाही, ही देणार नाही, हे संविधानाला योग्य आहे का? घटनेने सांगितलंय उद्या जिल्हा परिषदचा डीपीडीसीचा निधी हा त्या प्रत्येक मतदारसंघात लोकसंख्येनुसार द्यावा लागेल. बरोबर. कमी जास्त. मग ही आपण नियम मोडणार आहेत का? बरोबर. आणि हे काय निवडणुकीचे मुद्दे होऊ शकतात का? मग तुम्ही दम देताय का? दम देऊन मत मागणार आहे का? त्याला उत्तर काय असणार तुमचं? नाही, आमचं म्हणणं आहे घटनेप्रमाणे लोकशाही आहे. राज्यात उद्याच्या 7 तारखेला लोक ह्याला उत्तर देतील. खरं तर विरोधकांचा आता जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून असं बोललं जातं की तुमच्या सभेला टाळ्या, शिट्ट्या आणि आरडणं ओरडणं चालू आहे. परंतु एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व्हिजन, चांगले सकारात्मक योजना याबद्दल जी भाषणं केली जात आहेत या दोन्हीकडे किंवा तुमच्यावर केलेल्या आरोपाकडे कसं बघताय? मी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, माझ्या भाषणाला शिट्ट्या पडणं, टाळ्या पडणं किंवा लोकांचा प्रतिसाद मिळणं ह्याचा अर्थ काय? माझं बोललेलं त्यांना पटतंय. बरोबर. आणि त्यांचं लोकांना पटत नाही. जर पटत असतं त्यांना प्रतिसाद दिला असता. पण तो माझ्या एकट्याचाच विषय नाही. तुम्ही बघा, ज्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री येतात एखाद्या कार्यक्रमाला, लोक टाळ्या वाजवून, शिट्ट्या वाजवून प्रतिसाद देतात. देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब एखाद्या ठिकाणी गेले, आपण कितीतरी व्हिडिओ बघितलेत की साहेबांनी नुसता हात वर केला की कल्लोळ होतो. आज आपण अनेक नेते, अजितदादा पवार साहेबांना आपण बघितले, अजितदादांचा स्वभाव त्या ठिकाणी हजरजबाबी होता. बरोबर. एखादं वाक्य बोलले तर अनेक त्या ठिकाणी शिट्ट्या टाळ्या पडायच्या. म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तो समोरून मिळणारा प्रतिसाद आहे. आणि ही जर ह्यांना कळत नसेल तर ह्यांना स्वतःचं आत्मपरीक्षण करायची गरज आहे. खरं तर ज्या दोन किंवा सगळ्याच तुम्ही ज्या लढवता जिल्हा परिषद या 42 गावातल्या, त्यात प्रामुख्याने जी वाखरी जिल्हा परिषद गट आहे की जिथं कल्याणराव काळेंच्या बंधूच्या घरचे उभे आहेत, मोठी लढत त्या ठिकाणी तुमच्या बागल कुटुंबांच्या समोरासमोर लागते. इकडे गणेश पाटलांकडे आल्या. खरं तर या 42 गावाकडून हे कट्टर विरोधक तुम्हाला राहिले होते आणि आता तुमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विरोधात लढावं लागते. खरं तरी मोठे मातब्बर प्रस्तावित घराण्याचे दोन्ही उमेदवार आहेत.
पण आता जनतेला तुमच्या जे कार्यकर्ते होते त्यांना लढावं लागते. खरं तर तुम्ही या गावातून या अगोदर मोठं लीड काढलं होतं, आता ती परिस्थिती आहे. नाही, साधी गोष्ट आहे साहेब. म्हणजे समाधान काळे साहेबांचा विषय काढला आपण. समाधान काळे साहेब जाताना त्या ठिकाणी घड्याळाचं अंगावर टाकून हो. समजा अर्ज भरायला गेले, मिरवणूक काढून, आणि एबी फॉर्म जोडला भाजपचा. हो. मग मला सांगा, ही मतदारावर कळत नाही का? बरं, ह्याच्या आधी कल्याणराव काळे साहेबांनी सांगायचं की कारखाना अडचणीत आहे म्हणून मी पक्ष बदलतो, येऊ करतो, तेव करतो. 2009ला भारत नाना भालके साहेब त्या ठिकाणी उभा होते रडालोच करून. त्यावेळेस कल्याणराव काळे साहेबांनी विरोधात प्रचार केला. 2010ला एकत्र आली सर्व विठ्ठल परिवार. 2014ला कल्याणराव काळे साहेब इकडे उभा राहिले, भारत नाना तिकडं, भारत नानाचा प्रचार केला नाही. 2019ला कल्याणराव काळे साहेब भाजपमध्ये गेले आणि परिचारकांबरोबर भारत नानाच्या विरोधात प्रचार केला. बरोबर. 2 पोटनिवडणुकीला तर जर माहिती आहे, कालच्या 2024ला ते घड्याळाकडे होते आणि भगीरदादा पंजाकडे होते. भगीरदादा प्रचार केला का? मग विठ्ठल परिवार म्हणून त्यांनी कधीही भालकेंचा प्रचार केला नाही. आता मी विठ्ठल परिवारात होतो. 2014ला कल्याणराव काळेंचा मी प्रचार केला 42 गावातनं आणि शिंदेच्या विरोधात. आता 2024ला मी विनंती करत होतो, साहेब मी तुमचा कार्यकर्ता आहे, मी आमदार होतोय, मला तुम्ही पाठिंबा द्या, माझ्या मागे उभा राहा. बरं, त्यावेळेस त्यांनी काय केलं? ज्या शिंदेनी 14ला ह्यांना पाडलं, ज्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला त्याच्या विरोधात शिंदेसाठी प्रचार केला. ही कसली नीती? पुढचा प्रश्न बघा की तुम्ही होता घड्याळावर, कल्याणराव काळे साहेब होते घड्याळाचे, घड्याळाचं उमेदवार होत्या साठेताई. त्यांनी कल्याणराव काळे साठेताईच्या प्रचाराला कुठंतरी, आणि समाधान काळे रणजित शिंदेच्या प्रचाराला. ही कसला प्रकार? बरोबर. मग रणजित शिंदे अपक्ष उमेदवार होते, मग ह्यांनी प्रचार कोणाचा करावा होता? घड्याळाचा केला का? म्हणजे ह्यांनी काय केलं? पक्षाचा फक्त कर्ज मिळवणे 150 कोटीसाठी वापर केला. त्यांना कोणाची निष्ठा नाही, नीती नाही, मत्ता नाही, म्हणून त्यांना आता लोकांनी ओळखलंय. म्हणून वाखरी गटामध्ये जे उमेदवार आहेत ह्याला एक साध्या घरातला सामान्य कार्यकर्ता संतोष बागल ह्याच्या आमच्या ताई मयुरीताई हे समाधान काळेंना पाडणार आहेत. त्यामुळं आता पलीकडे गणेशदादा पाटलांचं आपण सांगितलं, गणेशदादांनी देखील विठ्ठल कारखान्याला, चंद्रभागेला किंवा विधानसभेला कडाडून विरोध केला. आम्ही देखील दादांना विनंती केली होती, ऐकलं नाही त्यांनी. मग आता मला सांगा, तिथं माझ्या घरातला, आमच्या घरात मला अमर आहे, अर्जुन आहे, आनंद आहे, आमच्या घरात बी 4 भाऊ आहे, आम्ही, आम्हाला बायका त्या, आमच्यातलं बी कोण उभा करता आलं असतं कुठेही. पण मला काय तिकीट मागायला जायचं होतं कोणाला, कुठेही उभा करता, पण माझ्या घरातला उभा राहणार एवढी सुद्धा चर्चा झाली नाही. आणि हे मात्र काय करतायत? हे स्वतःच्या घरातल्या उमेदवारासाठी लढतायत. हे कधी कार्यकर्त्यासाठी लढलेत का? ही प्रतिष्ठापना लावली का? मग ही लोकांना आता कळालंय. यांनी अनेक वर्षे ह्या सत्ता भोगल्यात, परंतु यांच्या ज्यानं काम झालेलं नाही. आता खासदार आपले विचारायचे, आमदार आहेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य जर आपला विचार आला तर सुसूत्रता येईल. म्हणून उद्याच्या निवडणुकीत ह्या दोन्ही नेत्यांना आमचे सहकारी, म्हणजे त्यांच्या भाषेत कार्यकर्ते, त्यांना पाडतील. खरं तर ज्या संग्राम गायकवाडची चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात झाली, त्या संग्राम गायकवाडला कुठेतरी ऍक्टिव्ह न होताना मी पाहतोय. खरं तर त्यांची सध्या परिस्थिती काय? नाही, भगीरदादा भालके साहेबांनी माझी बोलणी झाली, थोडा आमच्याकडनं चर्चेला उशीर झाला आणि मध्येच अजितदादांची घटना घडली. त्यामुळे दादांना आणि मला, अजितदादांची झाल्यामुळं भगीरदादांना मला हा निर्णय डिक्लेअर करता आला नाही. म्हणून आम्ही संग्रामदादांना विनंती केली की दादा, आधी आपण हे काळ्यांना थांबवू, ज्या काळ्यांनी कधीही भालकेंना मदत केली नाही. आणि जे आता बागल आहेत, ह्या बागलांनी, तानाजी काकांनी भगीरदादाचा देखील प्रचार केलेला होता. ते माझ्यासोबत बी आहेत, आमच्या दोघांची कॉमन आहेत. आणि म्हणून आम्ही एकमत केलं आणि संग्रामदादांना विनंती केली, आपल्याला पुढे संधी मिळेल, आपण ह्यावेळेस थांबावं. त्यांनी देखील मोठ्या मनाने ऐकलं आणि त्या ठिकाणी थांबले. परंतु मध्ये दादांच्या घटनेमुळे ते अर्ज माघारी घ्यायला उशीर झाला, नाहीतर आमची सगळं ओके होत होतं. परंतु तरी देखील मोठेपणा मनाचा दाखवून एकमेकाला पाठिंबा देऊन आम्ही पुढे गेलोय.
त्यामुळे संग्रामदादांनी ह्यामध्ये गेम चेंजर आहेत. दादांच्या ह्या त्यागामुळं नक्की आम्हाला यश येणार आहे आणि दादांना देखील योग्य संधी मिळेल असा आमचा शब्द आहे, तो आम्ही पूर्ण करू. खर तर आबा ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी तुमचे ठोस मुद्दे आता हा सगळा झाला तुमचा राजकीय प्रवास आणि राजकीय घडामोडी, पण लोकांना आता असं अपेक्षित आहे की तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडून तुमचे ठोस मुद्दे काय असणार आहेत? सगळ्यात महत्वाचं आहे बघा, मला विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली. विधानसभेच्या पटलावरती अनेक प्रश्न मी ठेवले, त्या प्रश्नाला तोडगा निघाला, अनेक ठिकाणी त्याच्यावर कारवाई झाली. एक छोटा उदाहरण सांगतो, म्हणजे ऑनलाईन चक्री गेम सारखा एक विषय. या चक्री गेम मध्ये कुरडू गाव आहे, आरण आहे, अनेक गाव आहेत, बारलुनी आहे. ह्या गावातली लोक 50 लाख 40 लाख 20 लाख ऑनलाईन हरली होती. आणि मग हा मोठा प्रश्न होता. अनेकाचे घरं उद्ध्वस्त झाली आणि लोक सुसाईड करत होती. कोरडवाडी लॉजवर एकाने सुसाईड केलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये 22 गावामध्ये एका तरुणानं त्या ठिकाणी 1 कोटी रुपये हरला म्हणून त्यानं स्वतःच्या बायकोला विष पाजलं, मुलीला विष पाजलं. बायको प्रेग्नंट होती आणि स्वतः त्या ठिकाणी सुसाईड केलं. एका घरात 4 माणसं जीव गेला. असा प्रश्न मी विधानसभेमध्ये लक्षवेधीमध्ये मी प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. मुख्यमंत्र्यांनी त्याचं मला उत्तर दिलं, आपण सर्च करून बघा. त्याच्यामध्ये हा ऑनलाईन गेमच्या जाहिराती हे हिरो हिरोईन आणि क्रिकेटर करतात, तर ह्या तात्काळ बंद झाल्या पाहिजे. मुलं त्याच्यामुळं प्रलोभनात येतात. आणि दुसरा प्रश्न की ही केंद्राच्या अखत्यारीत असल्यामुळे राज्याच्या सगळ्या विधिमंडळानं ठराव करावा आणि केंद्रात हा कायदा करावा की या बंद व्हाव्या. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी तिथंच उठून उत्तर दिलं. सगळ्या हिरो हिरोईनला आव्हान केलं की आपण ह्याच्या अशा गेमच्या जाहिरात करू नका. एक म्हणजे यश. दुसरं यश काय, तर राज्य आमच्या विधिमंडळानं ठराव केला आणि हा प्रस्ताव केंद्रात गेला आणि केंद्राने मंजूर केला. बरोबर. आणि ते बंद झालं. म्हणजे कितीतरी घराचे असं एखादं काम मला करता आलं. बरोबर. अशी कामं अनेक आहेत जी मी आता वेळेअभावी सांगत नाही. दूध भेसळ असेल, अनेक विषयावर मला बोलता आला. तसं आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार उद्या निवडून आले. आपली डीपीडीसी 800 कोटी 800 कोटी 800 कोटीमध्ये उद्या ह्या डीपीडीसीतनं जे सदस्य निवडून जातात 27 वगैरे, ह्यांच्या माध्यमातून निधी मिळेल. मग केंद्र आणि राज्य हे धोरण ठरवणाऱ्या संस्था आहेत आणि जो बजेट आहे ते इम्प्लिमेंटेशन कोण करतं, तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी 3 टायर सिस्टीम तयार केली. त्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ह्या 3 सिस्टीम्स आहेत ज्या इम्प्लिमेंटेड आहेत. आणि हे जो धोरण ठरवतो आम्ही, म्हणजे विधानसभा आणि लोकसभा, हे ठरवलेलं धोरण इम्प्लिमेंट करणे ही ह्या जबाबदारी आहेत. मग आता जे केंद्रातनं राज्यातनं आलेल्या गोष्टी आहेत ह्या जिल्हा परिषदमधनं, मग आपल्याला तीर्थक्षेत्र विकास आराखडा असतो. मग आपल्या मतदारसंघातले जेवढे माढा आणि पंढरपूर तालुक्यातले जेवढे तीर्थक्षेत्र आहेत त्याला आम्ही क वर्गात आणायचंय. जे क वर्गात आहेत त्याला ब मध्ये आणायचंय. ब आहे त्याला अ मध्ये आणता येईल का, त्या क्रायटेरियानुसार. आपल्याला उदाहरण सांगतो की मेंढापूर एक गाव आहे ज्याला आम्ही क मधनं ब मध्ये आणलं. आणि देवाची रांजणी ह्याला देखील ब मधनं क मधनं ब मध्ये आणलं. आणि आरण देवस्थान मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्याच्या त्या ठिकाणी प्लॅनिंग मधनं आणि आमच्या त्या ठिकाणी पाठपुराव्यानं ते अ वर्गात आलं. ह्याचा काय फायदा झाला, ब मध्ये आलं 50 लाख आहेत, सॉरी क मध्ये 50 लाख, ब मध्ये 5 कोटी आणि अ मध्ये 100 कोटी. मग आरणला 100 कोटी मंजूर झाले, 5 कोटीच टोकन आलं. आता 2 गावाला 5-5 कोटी येतील आणि क वदली आहे त्याला 50-50 लाख. हे मला जिल्हा परिषद मधलं काम करता येईल. माझ्या मतदारसंघात असलेल्या स्मशानभूमी ह्याला निधी देता येईल. दोन्ही तालुक्यामधल्या जिल्हा परिषदच्या शाळा ह्याला जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये, आज आपल्या सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे साहेब की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आज शिक्षक कमी आहेत, शॉर्टेज आहेत. आणि मग आपल्या जिल्हा परिषदमध्ये शॉर्टेज आहे आणि जे बाहेरचे जिल्हे आहेत तिथं मात्र शिक्षक अतिरिक्त आहेत. तर ते जिल्ह्याचे शिक्षक इथं आणायचे. इथं जिल्ह्यातल्या आपल्या अनेक शाळेला, म्हणजे पंढरपूर तालुका आणि माढ्यात साधारणपणे 70-80 शिक्षक कमी शॉर्ट आहेत आज. शेप दिले पाहिजे, दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे, ही शाळा केली पाहिजे. ह्याला वॉशरूम, टॉयलेट्स शाळेला दिले पाहिजे, मैदान दिलं पाहिजे, लाईट दिली पाहिजे, AI टेक्नॉलॉजी दिली पाहिजे. शाळा आपल्या डिजिटल
झाल्या पाहिजे. त्याबरोबर नागरी सुविधा जनसुविधामधनं त्या ठिकाणी जो निधी मिळतो तो निधी त्या गावातल्या प्रत्येक कामाला मिळाला पाहिजे. मग आपल्या इथला बाजार असेल, ज्या गावचा बाजार तर सुशोभीकरण हो. असेल, आपल्या गावाला त्या ठिकाणी पांगण रस्ते आहेत, ती योजना राबवता येईल. त्या ठिकाणी 30-54 मधनं 50-54 मधनं निधी देता येईल. आज आपल्याला जे रस्त्याचे मुख्य प्रश्न आहेत त्याच्यावरती आम्ही विधिमंडळात एक कायदा केलाय की त्या तालुक्याचा आमदार हा तो त्या ठिकाणी काम करत असताना तो अध्यक्ष असेल आणि प्रांत त्याचे सचिव असतील आणि सगळे तालुक्याचे अधिकारी त्यात असतील. आम्ही रस्ते आयडेंटिफाय पंढरपूर तालुक्यात साधारणपणे आतापर्यंत 458 रस्ते आयडेंटिफाय केलेत आणि माढा तालुक्यात 550, ज्याला नंबर द्यायचा आहे. नंबर असल्याशिवाय निधी टाकता येत नाही. तर तो निधी नंबर ही कामं ज्यावेळेस आम्ही सगळी करू. त्याचबरोबर जनावरांचा दवाखाना, सार्वजनिक आरोग्य ह्याच्यावरती आम्हाला काम करायचं. PSC चांगल्या करायच्यात, डॉक्टर्सवर लक्ष ठेवायचे आणि ग्रामपंचायत कार्यालय बांधायचे, सुशोभीकरण करायचंय. आज आपल्याला गावातले कट्टे त्या ठिकाणी चांगले करायचे, जिथं गावाला नदी आहे तिथं घाट बांधायचे. अशा सगळ्यासाठी ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीमधनं येणारा निधी हा पोचवणे. आज आम्हाला अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचा विषय आहे. आज आम्हाला विहिरी, इंधन विहिरी द्यायच्यात, त्याचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आम्हाला गाय गोठा द्यायचा आहे, गुराचा गोठा द्यायचा आहे, आम्हाला सोलार द्यायचे, आम्हाला कडबा कुट्टी मशीन द्यायचे, आम्हाला त्या ठिकाणी इंधन विहिरी द्यायची आहे, इंधन पंप द्यायचे, आम्हाला त्या ठिकाणी ड्रीपची योजना असेल. आज ज्या ज्या म्हणून योजना आहेत, मग गांडूळ खत असेल, ह्या सगळ्या योजना राबवायचं ते ठिकाण आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. ह्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोचवायच्यात. म्हणून आम्ही त्यात इंटरेस्ट घेऊन ही निवडणूक लढतोय आणि आपल्या विचाराची लोक असतील तर ती शेवटच्या माणसापर्यंत पोचवतील. म्हणून ही खरं आम्ही या निवडणुकीमध्ये गांभीर्यानं या निवडणूक लढतोय. माझ्या सामान्य माणसाची सोय व्हायला पाहिजे आणि ह्या सगळ्या सुविधा ज्या आता सांगितल्या अनेक आहेत, ज्या आपल्या वेळाभावी मी काही थोडक्यात सांगितल्या, ह्या सगळ्या म्हणजे थोडक्या शब्दात सांगतो, राज्य, केंद्र आणि विविध संस्थांच्या अशा 936 योजना आहेत ज्या इम्प्लिमेंटेशन करायच्यात. आज मी आमदार आहे, मला आमदाराला 134 गाव आहेत, मी रोज जाऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषद काम करणं असेल, पंचायत समितीमध्ये ते उमेदवार असतील तर जे कामाचा पाठपुरावा करायचा आहे, आपण जे धोरणं ठरवलं त्याचा पाठपुरावा करायसाठी ती लोक मला आवश्यक आहेत. माझ्या 2 हाताला 4 हाताची आवश्यकता आहे. म्हणून या निवडणुकीत माझी विनंती आहे माझ्या मतदार राजांना की आपण ह्या सर्व उमेदवाराला त्या ठिकाणी घड्याळ, तुतारी आणि आमच्या सोबत असलेले माढा तालुक्यात बाण आहे, मशाल आहे, पंढरपूर तालुक्यात मशाल आहे, सर्व उमेदवाराला निवडून दिलं तर आम्ही ह्या सगळ्या सिस्टीम, 3 टायर सिस्टीम त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन करू आणि ह्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोचवू. ही प्रामाणिक भावनेतनं आमची निवडणूक आहे. तुम्ही जो प्रश्न पहिल्यांदा विचारायचा होता तो शेवट विचारला. असं खरं तर आबा, निवडणूक आज जर सोलापूर जिल्ह्यातली बघायला गेली तर घड्याळ भाजप असं केलं जातं, परंतु एकंदरीत ही निवडणूक संपली की परत तुमची महायुती एकत्र येणार आहे. परंतु आज मात्र चित्र असं झालं की घड्याळ येणार की भाजप येणार. परंतु या भारतीय जनता पार्टीच्या समोर तुमचं घड्याळ उभं आहे, आव्हान म्हणून काय वाटतंय? नाही, मला एक वाटतंय, तुम्ही बघा, म्हणजे माझी विधानसभेची निवडणूक, विधानसभेच्या निवडणुकीला मी होतो आणि माझ्या विरुद्ध रणजित शिंदे होते. रणजित शिंदेच्या बाजूला समाधान काळे होते, त्यांच्याच बाजूला गणेश पाटील होते, त्यांच्याच बाजूला सावंत होते. साठेंनी तिरंगी लावून त्यांचाच फायदा करायचा प्रयत्न. आज ही सगळी एका पार्टीत. त्यामुळं 2024च्या विधानसभेला ही सगळीच त्या बाजूला होती, मी एकटाच बस होतो, इकडे होतो. आता तर भगीरथ माझ्या जोडीला आली. त्यामुळं ह्या निवडणुकीत आव्हान असायचं कारण नाही. मी 30,600 मतांनी लोकांनी निवडून दिले, म्हणजे तेवढं मताधिक्य आहेच. त्यामुळे त्याच मताधिक्यात पूर्वी काय होतं बघा, 30 वर्षाची शिंदेची सत्ता होती, मग लोक दबावाखाली होती. लोकांना काय वाटायचं, पडलं तर काय होईल, बाहेर निघू को नको, परत ही दात त्रास देतील. पहिल्या ह्याने केसेस खोट्या वगैरे केलेल्या, लोकांवर दबाव होता आणि मग काय होईल म्हणून त्या ठिकाणी बाहेर निघत नव्हती. मला आतनं मदत करायची किंवा लोकांना असं वाटायचं की पडतच नाही, 30 वर्ष झालं.
आणि आता पडल्यामुळं बरोबर. आता एक 20% पार्टी जी जागृत होती ती उघड झाली आहे. येस. आणि गेल्या 1.25 वर्षामध्ये विधानसभा असेल, आमसभा असेल, मी लोकांमध्ये असेल, अनेक कामं करत असताना लोकांच्या सोबत राहत असल्यामुळं लोकांचा पूर्वी माझ्याकडे काय कोण काम घेऊन येत नव्हतं. बरोबर. आता इतकी कामं घेऊन येतात. मला त्या ठिकाणी काम करत असताना ती लोक नवीन जोडली गेली. त्यामुळे ऑटोमॅटिकली 20 ते 25% पार्टी वाढली आहे. बरोबर. पहिली 30,000 पुढे आहे. त्यात भगीरथदादांची मला साथ मिळाली आणि आता या कामाच्या जीवावरती वनवे आम्ही त्या ठिकाणी निवडून. खरं तर आबा, आम्ही सगळ्यांना विचारलं, ज्या मुलाखती आम्ही घेतल्या त्या सगळ्यांना विचारलं की तुमचं मतदारांना शेवटच्या टप्प्यात आव्हान काय असतं. तसं एक तुम्ही म्हणून आज घड्याळाचा आणि तुतार्याचा त्या ठिकाणी जबाबदारी तुमच्यावरती आहे. एक जनतेला शेवटचा प्रश्न म्हणून आव्हान काय असेल? मी मायबाप जनतेला एवढंच आव्हान करतो की मायबाप जनतेने सत्सद विवेक बुद्धीने ही लोकशाही टिकवण्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये आधी मतदानाला जावं आणि या राष्ट्राची लोकशाही वाचवण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करावं. दुसरी गोष्ट, मी जे काय बोललो, समोरचे काय बोलतायत ह्याचा सत्सद विवेक बुद्धीने विचार करावा. कोण काय बोलतंय, कोण काय आहे, आणि मग ह्या सगळ्यावरती विचार करून स्वतःच्या मनाला जे वाटतंय की बाबा हा बरोबर आहे, हा त्या ठिकाणी ह्याच्यापेक्षा बरोबर चांगला आहे, जो योग्य वाटतोय त्या उमेदवाराच्या त्या लोकांच्या बाजूला त्या ठिकाणी आपण मतदान करावं. ही लोकशाही वाचवावी. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेली लोकशाही आहे. दबावाने, कुणावरती प्रेशर करून, निधीच आमिष दाखवून आणि कोणत्याही खोट्या बोलतापाला न बळी पडता उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण तुतारी वाजवणारा माणूस घड्याळ, आमच्या माढा तालुक्यामध्ये असलेली त्या ठिकाणी धनुष्यबाण आणि मशाल, पंढरपूर तालुक्यात असेल भाळवणी येथे मशाल, या सर्व चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, अजितदादांची राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेड, त्या ठिकाणी RPI, विविध संघटना आणि माढा तालुक्यात आमच्याबरोबर शिवसेना, धनुष्यबाण, या सगळ्यांच्या समोरचं बटन दाबून त्या ठिकाणी आपण लोकशाही वाचवण्यासाठी आमच्या आघाडीला मतदान करावं ही त्या ठिकाणी विनंती करतो. भगीरथदादांच्या रिक्षाला देखील आपण मतदान करावं हे आव्हान करून मी आपल्या सर्वांना, जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा अधिकार बजवावा, ही लोकशाही जिवंत ठेवावी, हे आपल्या सर्व भारतीयांसाठी, महाराष्ट्रासाठी हे अपेक्षित आहे. हे आपण कराल अशी मी अपेक्षा करतो आणि आपण सर्वजण मतदान रूपी आशीर्वाद तुमच्या सर्व उमेदवाराला द्यावा ही विनंती करतो. आपण मुलाखतीला त्या ठिकाणी खूप वेळ दिल्याबद्दल आपलं देखील प्रभात न्यूज चॅनल आणि सर्व प्रेक्षकांचं सहर्ष त्या ठिकाणी आभार मानतो. स्वागत देखील करून आभार मानतो. खरं तर हे होते आपल्यासोबत अभिजित पाटील, ज्या मुलाखतीचा खरं तर निवडणुकीच्या आबा आमचा शेवट झाला. जसं तुमचा आज प्रचारात शेवट झाला, 2 दिवसात आता मतदान होणार. खरं तर सर्वांची आम्हाला कमेंट येत होतं की तुम्ही अभिजित पाटील यांना मागं का ठेवले. पाटील आबांना पाठीमागं ठेवलं नव्हतं, परंतु वेळ मिळाला नाही. आम्ही शेवटच्या टप्प्यात, शेवटच्या वेळेत आम्ही तुम्हाला घेतला आणि तुम्ही सर्व गोष्टींचा उलगडा केला. खरं तर आमचं काम होतं की विरोधकांसोबत तुम्ही किंवा आमच्यासोबत तुम्ही दोघं समान आहात आणि तुम्हा दोघांच्या भूमिका जनतेसमोर मांडणे हे आमचं काम होतं. आज तुमची भूमिका आम्ही त्या ठिकाणी आमच्या प्रभात न्यूजच्या माध्यमातून मांडतोय. नक्कीच ही सुज्ञ जनता, जसं की तुमच्या दोघांचाही विचार ऐकून मतदानाच्या पेटीला येणाऱ्या 7 तारखेला जाणार आहे आणि गुलाल नेमका ही जनता कोणाच्या अंगावर टाकणार हे बघणार तितकंच औचित्यच ठरेल. माझ्याच टाकेल 9 तारखेला नक्कीच ते पाहणं सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी बघणं, आमच्या प्रभात न्यूजच्या माध्यमातून आम्ही दाखवायचा प्रयत्न करू. आज तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि सखोल गोष्टी चर्चा केली. तुम्हाला पुढे असणाऱ्या मतदानाला आमच्या प्रभात न्यूज कडून शुभेच्छा. आला आणि वेळ दिली. आभार. धन्यवाद.